पक्षामध्ये एक प्रकारची कुठेतरी मनमानी चालली होती आणि त्यामुळेच या प्रकारचे निर्णय झाले सबमिट झालेले. त्यामुळे त्यांनी काय सबमिट केलेले याच्यापेक्षा आम्ही जे सबमिट केलेले तेच अंतिम सत्य असणार आहे आणि तेच अंतिम सत्य आहे. त्यामुळे आता या उकळ्या फुटलेल्या आहेत. मागचं काय आताचं काय असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. तुम्ही आता सगळे जे पुरावे आमच्या बाजूने जे होते ते सबमिट झालेले आहेत. ते कायद्याला धरून आहेत, घटनेला धरून आहेत. जो आमचा अधिकार आहे ते सगळे आमच्या अधिकार क्षेत्रातले जी काही पुरावे असतील ते आत्ता कोर्टासमोर सबमिट झालेले आहेत. त्यामुळे त्यांनी काय सबमिट केलेले आहे याच्यापेक्षा आम्ही जे सबमिट केलेले तेच अंतिम सत्य असणार आहे आणि तेच अंतिम सत्य आहे. तुम्ही काही डॉक्युमेंट्स विषयाने सबमिट केले त्याचा आक्षेप घेतला होता. ऍडिशनल असले कुठले डॉक्युमेंट सबमिट करण्यापेक्षा आमच्याच आमदारांचे ॲफिडेव्हिट जे परत आम्ही तुम्हाला सपोर्ट करतोय अशा स्वरूपाचे ऍडिशनल ते डॉक्युमेंट्स आहेत आणि ते ग्राह्य धरले पाहिजे. फार काही त्याच्यामध्ये नाही. एक आम्ही जे काही आतापर्यंत ज्या आमदारांनी आम्हाला सपोर्ट केला आहे त्याच आमदारांचे परत आम्ही आमचा सपोर्ट असलेले पुरावे. 4 साक्षीदार जे असणार आहे त्यांचा क्रम सुद्धा निश्चित करण्यात आलेला आहे आणि ठराविक वेळेमध्ये हा निकाल द्यावा असं कोर्टानं म्हटलं. 23 आणि 24 तारखेला पिटिशनर जे असतील त्यांचे 4 साक्षीदारांची त्या ठिकाणी तपासणी होईल. 25 तारखेला टेंटेटिव्ह साधारण 25 तारखेला आमची साक्ष होईल. क्रॉस एक्झामिनेशन होईल, क्रॉस आमची होईल. 26ला सुट्टी असणार आहे आणि 27ला परत दोघं पक्षकारांचं जे काय असेल ते म्हणणं त्या ठिकाणी ऐकलं जाईल आणि 31 तारखेच्या जो टाईम बॉन्ड कार्यक्रम करावा लागणार आहे ते टाईम लिमिट जे ठरवलेलं आहे ते 31 तारखेपर्यंत माननीय अध्यक्ष त्याच्या बाबतीमध्ये ठाम आहेत. 31 तारखेपर्यंत ते संपवेल. सर महत्त्वाची बाब आहे तुम्ही असं सांगा की तुम्ही आमदारांची भूमिका सादर केली असे ते आमदार आहेत का ज्यांना त्यांची भूमिका जी आहे ते मधल्या काळात बदलली होती. काही मुकदमा पाटील असतील, अशोक बापू पवार असतील, अशा तू अतुल बेनके असतील यांचे शपथपत्र आहेत. पूर्वी तुमच्याकडे दिलं, परत त्यांच्याकडे दिलं, परत तुमच्याकडे दिलं, असं काही आहे? नाही मध्ये मीडियाच्या माध्यमातून किंवा कुठल्या माध्यमातून असा आरोप केला जायचा हे इकडे हे तिकडे. हे वारंवार त्यांना ऐकावं लागायचं. त्यांनी ऑलरेडी आम्हाला शपथपत्र लिहून दिलेलं होतं. परत त्यांनी अजून आम्हाला दुसऱ्यांदा लिहून दिलं. अजून तिसऱ्यांदा मागायची वेळ आली तर तिसऱ्यांदा ती देऊ शकतात. एवढे कॉन्फिडंट आमच्या पाठीमागे असलेले सगळे जे आमदार आहेत ते आहे याचा प्रत्यक्ष पुरावा त्यांनी दिलेला आहे. माननीय अजितदादांचं स्पष्ट भूमिका आहे ती आता संपूर्ण महाराष्ट्राला देशाला राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून आपण सातत्याने बघतोय. महिलांना सक्षम करणे आणि प्रत्येक घटकातली महिला ती आदिवासी असेल, अल्पसंख्याक असेल किंवा बहुजन असेल, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या महिलांना संघटित करून फार मोठ्या प्रमाणावरती कार्यक्रम घेतला. त्यामुळे आता या उकळ्या फुटलेल्या आहेत. मागचं काय आताचं काय असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. पण अजितदादांचा स्वभाव हा मूळचा असा आहे की महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे आणि त्यांचा सन्मान झाला पाहिजे. हीच भूमिका मागे होती, आजही आणि उद्याही राहणार.